राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक थोर संत होते, समाजसुधारक होते आणि राष्ट्र निर्माते होते. खंजिरी भजनाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये त्यांनी समाज जागृतीचं कार्य केलं आणि त्यामध्ये जातीभेद, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता याचा प्रखर विरोध करत लोकांचं प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार, लोकसंस्कार यातून लोकांना आणि समाजाला बदलवण्याचं कार्य केलं. हा समाज खऱ्या अर्थाने चांगला करायचा असेल, या राष्ट्राचं पुनर्निर्माण करायचं असेल तर याकरता काय आवश्यक आहे हे समजून घेऊन त्यांनी लोकशिक्षण, स्वच्छता, ग्रामीण विकास, स्वावलंबन आणि राष्ट्रभक्ती याचं बीज सामान्य जनतेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे राष्ट्रसंत ही एक विचारधारा होती, एक फिलॉसॉफी होती. आणि विशेषतः आपण सगळेजण संगीत प्रेमी आहोत. संगीतामध्ये स्वर आहे, सूर आहेत, ताल आहेत. पण स्वर हे सूर, ताल हे सगळे जे आहेत, वाद्य आहेत, याचा संगम होऊन जेव्हा आनंद मिळतो तो अजून जास्त जेव्हा मिळतो ज्यावेळी उत्तम शब्द, उत्तम रचना, उत्तम कविता होते. आणि या दोघांच्या संगमामधून जे उत्तम गीत सादर होतं त्याचं मन, आत्मा आणि शरीरावर एक परिणाम, आणि तो जो परिणाम होतो त्यातून त्या माणसाच्या व्यक्तिगत, सामाजिक, मानसिक सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये एक सुधार होतो, एक परिवर्तन होतं. आणि हे जे शब्द आहे, जे संगीत आहे, जे सूर आहे, जे ताल आहे, हे समाजाला बदलणारे आहेत. हा भाव तुकडोजी महाराजांच्या भजनातून सातत्याने व्यक्त झाला. आपल्या देशाला संतांची मोठी खऱ्या अर्थाने पार्श्वभूमी मिळालेली आहे आणि त्यामध्ये अनेक संत आहेत, त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या रचना आहेत. माझी आपल्यालाही विनंती आहे, आपण कधी प्रयोग करून बघा की आपण जेव्हा एखादं गीत ऐकत असतो त्याची चाल सुंदर असते, त्याचं संगीत, ताल, सूर, स्वर हे सगळे आनंद आपण घेत असतो. पण जेव्हा त्याचे एक एक शब्द जेव्हा आपण ऐकतो, ते शब्द असतात, ते शब्द काही वेळा रसगुल्ल्यासारखे आपल्या जिभेला जसा आनंद देतात तसे आपल्या हृदयात आणि मनाला पण आनंद देतात. ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमधली संकल्पना ग्राम विकास. जर आपण खऱ्या अर्थाने त्यांचा विचार आणि शब्द आणि भावार्थ समजलो असेल तर ग्रामीण विकास कसा करायचा आहे, कसा व्हायचा आहे हे त्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून तो करून यशस्वी करणारे आदर्श गाव बनवणं, हे जेव्हा यशस्वी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलेला ग्रामविकास हा आपण पूर्ण केला असं आपल्याला म्हणता येईल. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे ते आहे आणि त्याची लिंक सॅटेलाइटशी आहे आणि सॅटेलाइटच्या लिंक वरून कळेल की आता झाडाला तहान लागली आहे, लगेच ड्रिप इरिगेशनचे पाणी दिले जाईल. मग झाडाला विटॅमिन्स कोणते कमी आहे, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश कमी काय, तर सॅटेलाइट वरून झाड सांगेल की मला हे पाहिजे आहे, ते आपल्याला कळेल. आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल कापूस झाला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे. आपल्या इथे स्पेन मधल्या इथे आम्ही शेतकरी घेऊन गेलो होतो, आपल्या अमरावती विदर्भातले काही दिवस वगैरे काय आता, आणि 41 शेतकरी आम्ही गेलो. तर जगामध्ये व्हॅलेन्शिया म्हणून स्पेन मध्ये एक भाग आहे, संत्र्याकरता खूप प्रसिद्ध आहे जगात, आणि तिथे एका एकरामध्ये 340 संत्र्याची झाडं लागतात आणि आपल्या विदर्भामध्ये एका एकरात 100 झाडं लागतात. तिथे एका एकरामध्ये 25 ते 30 टन संत्र्याचं उत्पन्न होतं, विदर्भामध्ये 3 ते 4 टन होतं. तिथे संत्र्याची क्वालिटी वेगळी आहे, संत्रा ट्रक मधून जात नाही, संत्रा एक एक डझन 2 डझन पॅक करून सुपर मार्केटच्या द्वारे जगात विकला जातो. आपला संत्र्याची लूट होते, शेतकऱ्याची खराब होतो आणि त्याला मार्केटमध्ये किंमत मिळत नाही.
मी माझ्याबरोबर गेल्यानंतर त्याच्यात मी आणि माझी पत्नी पण बरोबर होती. तर माझ्याबरोबर माझ्या याच्यात काम करणारा सनी जयस्वाल म्हणून तो होता. त्याचं हे सगळं त्याचीच बहुतेक असेल, त्यांनी ते सगळं शूटिंग केलं. आणि मग आम्ही जेव्हा नागपूरला आलो तेव्हा मी ठरवलं की आपण ॲग्रो व्हिजन तर्फे आपण याचा कार्यक्रम घेऊ, वर्कशॉप घेऊ. पण माझा अनुभव खराब आहे की लोकांना फुकट काही देऊ नये. मी जरी राजकारणात असलो तरी मी फार स्पष्ट विचारत आहे. मी लोकांना सांगतो तुम्हाला गरज असेल तर मत द्या, देऊ नका, काही फरक नाही पडत. पण मी हे करणार नाही, हे पाजणार नाही, ते खायला देणार नाही. तर मला लक्षात आलं तेवढं 250 रुपये तिकीट लावलं. 650 शेतकरी आले, 4.5 तास बसले आणि बरोबर त्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आम्ही जसं आता स्पेन मध्ये पोहोचलो आणि व्हॅलेन्शियात पोहोचलो, समोर शेती झाडं सगळं बघत होते. मग इस्रायलचे संत्र पाहिले, मग स्पेनचं व्हॅलेन्शियाचे संत्र पाहिले. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे लोक आहेत, त्यांनी सगळे जगात भारतातले विद्वान अत्यंत प्रेझेंट झालं. ते सगळं पाहिल्यानंतर याच्यानंतर मला वाटलं की त्याचं काही काय होतं बघूया. आता आमच्याबरोबर सिद्धराव ठाकरे आपले आष्टीचे ते काम करतात, संत्र्याचे याचे अध्यक्ष आहे. ते मला म्हणाले की कार्यक्रमानंतर आग लागली, नर्सऱ्या सुधारल्या, झाडाचं प्रुनिंग कटिंग. आता सगळ्यांना लक्षात आलं की मी 30 टन संत्र कसं काढेन. त्यांना लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या संत्र्यामध्ये जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावलं तर संत्र्याचं उत्पादन वाढणार आणि उत्पादन वाढलं तर कृषी आणि ग्रामीण विकासाचं तुकडोजी महाराजांचं स्वप्न पूर्ण होतं. म्हणजे याच्यात एकात एक दुसऱ्यात दुसरं असं जोडलेलं आहे. आणि म्हणून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरता काही फार मोठं काम आम्ही करत नाही. पण मला आता ऐकायला आनंद झाला. हे सभागृह मी ज्यावेळी बांधलं त्यावेळी वाद झाला की मी म्हणलं आपल्याला 2,500 लोकांच्या कॅपॅसिटीचं बांधायचं आहे. तर कमिशनर म्हणे 600 लोक पुष्कळ होतात. म्हणलं नाही, हे आपल्याला 2,500च बांधतात. इथे खुर्ची कोणती आहे, आता याला पुष्कळ वर्ष झाले, तुटले नाही अजून. आणि सरकारी काम आणि महानगरपालिकेचे काम कसे होतात मी काही बोलत नाही. म्हणलं एक खिळा पाहिजे म्हणलं कसा लावला आहे, तुडून पाहिजे म्हणलं खुर्चीवर, तुटले तर याद राहा म्हणलं. आणि पूर्ण इथे समोर एक मोठा पंखा लावला आहे, तो पुण्याहून एका कंपनीतून तयार केलेला आहे बाहेरच्या हॉल. आज या सभागृहामध्ये जे तुम्ही बसल्यात एसी मध्ये, लाईट मध्ये, ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची वीज नाही आहे, याच्यावरती सोलर लावलेला आहे आणि त्या विजेवर. आणि असं समाजाकरता झालेल्या सभागृहामध्ये तुकडोजी महाराजांचं स्मरण करून आपण संगीताचा आनंद घेतोय. हे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन आहे, कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन अँड कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर्स. तर शेवटी ही पूर्ण इंटिग्रेशन मोठा. आणि मग आपण यावेळी महाराजांची राष्ट्रभक्तीपर गीतं आहेत, सामाजिक सुधारणेवरची गीतं आहेत. हा लोकसंस्कार आहे. मी काही फार विद्वान नाही आहे, पण मला संत कबीरांची आणि तुकडोजी महाराजांची भजनं याकरता आवडतात की त्यात मेसेज आहे की जसं छोटंच आहे ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे दगडाच्या देवाच्या, सोन्याच्या देवाच्या, लाकडाच्या देवाच्या अरे किती पूजा कर, पण तुझ्या मनातच नाही आहे, भाव नाही आहे, तर काही उपयोग नाही आहे. There is a difference between letter and spirit. The spirit behind the thoughts, known as philosophy. आणि म्हणून पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती, याच्यात पर्सन श्रेष्ठ. पर्सन अँड पार्टी, व्यक्ती आणि संघटन यात पार्टी श्रेष्ठ. आणि पार्टी अँड फिलॉसॉफी, विचारधारा आणि संघटन यात विचारधारा श्रेष्ठ. महाराजांच्या जीवनामध्ये लोकशिक्षणाची, स्वच्छतेची, ग्रामीण विकासाची, स्वावलंबनाची, राष्ट्रभक्तीची, ग्रामीण कृषी विकासाची
छोट्या गोष्टी काय विचार कार्यक्रम संपल्यानंतर 5 ते 7 आणि विशेषतः मंडळांना मिळणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आदर्श गुरुदेव सेवा मंडळ गव्हाण चांदूर त्या लोकांनी हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चांदूर रेल्वे पण या अजून मोठ्या प्रमाणात समाजात पोहोचला पाहिजे. आपल्या नागपूर विद्यापीठाने पठाण साहेब असताना गीताचा उल्लेख अनिल सोले यांनी केला. किती सुंदर गीत आहे की आपल्या देशातला प्रत्येक नागरिक असा विचार करावा लागेल की जात धर्म भाषा सेक्स याच्यापेक्षा वरती भारतीय आहे हा संदेश देणारच एक गीत आहे. पण हे गीत जेव्हा तरुण मुलं ऐकतील या भजन आणि स्पर्धेचा त्यातून त्या गीताच्या याच्यातून त्याचे स्वर संगीत त्याचं नियोजन त्याचे ताल या सगळ्यातून कानाला चांगलं लागेल त्यातून ते मन हृदयात कनेक्टेड होईल. गुरुदेव सेवा मंडळ हृदयातून मनात गेल्यानंतर मन आत्मा आणि शरीरावर जेव्हा प्रभाव होईल तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यवहारात बोलण्यात व्यक्तित्वात एक गुणात्मक पॉझिटिव्ह परिवर्तन होईल तेव्हा तो माणूस चांगला मानव सेवा छात्रालय आणि काही फार करू शकतो असं नाहीये. सगळं श्रेय मला पण नाही मी काही करतो असं नाहीये. सगळे करतात. ठरवलं स्पोर्ट्स मध्ये आपण आपल्या इथले लोक पुढे 80,000 खेळाडू खेळायला लागले 17 दिवस 6,000 पंच 1,38 लाखाची बक्षीस 5 लाख लोक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 6वा पुरस्कार आहे. हा कार्यक्रम मनोरंजनाचा आहे पण लोकप्रबोधनाचा आहे लोकशिक्षणाचा आहे लोकसंस्काराचा आहे आणि समाज परिवर्तन आहे. या सगळ्या प्रयत्नांमधून महाराजांना अभिप्रेत असणारा समाज बदलणार असेल तर आपल्या या प्रयत्नांना अर्थ आहे. आणि म्हणून या समाज परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती गतिशील करण्याकरता महाराजांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आणि कवित्व हे शब्द हे पुन्हा पुन्हा त्यात येणाऱ्या पिढीच्या मनावर बिंबवण्याचं काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नामधून परिवर्तन नक्की होणार आहे आणि त्यातून चांगला समाज निर्माण होणार आहे. हा कुठल्याही राजकीय पक्षाचा राजकारणाचा अजेंडा नाही. हा राष्ट्रीय अजेंडा हा सामाजिक परिवर्तनाचा अजेंडा आहे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा. आणि या प्रत्येक महोत्सवाच्या मागे एक उद्देश आहे की आपण आपली प्रगती करावी आणि समाजाची प्रगती. मी पण आता शेतीमध्ये काम करतो. माझ्याकडे माझी पत्नी शेती करते. 1-1 किलोला कांदा झाला ऑर्गॅनिक. मी लगेच लोकांना सांगितलं या पद्धतीने होऊ शकतो. माझ्याकडे 15 क्विंटल तूर झाली ऑर्गॅनिक. मी सांगितलं या पद्धतीने करा तुम्ही पण लावा. आता नवीन कळलं मी आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मला कळलं की तूर कापायची आणि पुन्हा पाणी द्यायचं पुन्हा ड्रीपने खत द्यायचं. पहिल्या याच्यात 15 क्विंटल आणि 7 महिन्यामध्ये पुन्हा 16 क्विंटल 2 पिकं झाली. जर एका शेतकऱ्याला 31 क्विंटल एकरी तूर झाली आज किती भावात सेवा मंडळ गिरड 2-3 लाख रुपये एकरी फायदा झाला तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल. त्याचं जीवन बदलल्याशिवाय नाही ना. आणि म्हणून आपला उद्धार झाला पाहिजे समाजाचा उद्धार झाला पाहिजे शोषित पीडित दलित माणसाचा उद्धार झाला पाहिजे. एकमेका सहाय्य करू अवघे करू कुटुंब या भावनेतून ही जी प्रक्रिया ही गतिशील झाली पाहिजे. आम्ही निमित्त मात्र आहोत. महाराजांनी आणि मोतीजींनी मला आशीर्वाद दिले. खरं म्हणजे माझा याच्यातला सहभाग खूप कमी आहे. मी आजच काल आणि आज कार्यक्रमाला आलो पण मला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायचे की आमच्या या समितीत काम करणाऱ्या विशेषतः मोठे साहेब आमचे योगी साहेब आहेत रक्षक आहेत धडीजी आहेत त्यांनी आम्हाला संताजी सभागृह दिलं. हे सगळे मंचावर उपस्थित सांस्कृतिक महोत्सव समितीचे सगळे प्रमुख आहेत आणि त्याबरोबर परीक्षक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने या खंजिरी भजन स्पर्धेला प्रतिसाद देणारे आपल्यासारखे महाराजांचे भक्त आहेत. तुम्ही सगळे आले त्यातून आज ही स्पर्धा झाली तर माझी तक्रार माझी वाईट सेवा म्हणजे मनाची चिंता करत नाही. रक्षक साहेब महाराजांचं व्यक्तिमत्व जेवढं मोठं होतं तेवढी स्पर्धा मोठी झाली. पुढच्या वर्षी ही स्पर्धा संताजी सभागृहामध्ये नाही तर चिटणीस पार्क मध्ये झाली पाहिजे.
आणि या स्पर्धेला ऐकण्याकरता हजारो लोक गॅलरीत बसले पाहिजे आणि महाराजांचे शब्द त्यांच्या मनात शिरले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने अजून त्याचं यशस्वी होईल. त्यामुळे आपल्याला यावर्षी आपली सुरुवात असली तरी अतिशय उत्तम सुरुवात आहे, पण पुढच्या वेळी आपण अजून भव्य प्रमाणामध्ये ही स्पर्धा करू आणि येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 4000 लोक एका वेळी व्यासपीठावर आपण महाराजांची 10-15 जे तुम्ही ठरवाल भजनं ठरवाल ती आणि ती सगळी उत्तम गाऊन ती एका वेळी. आजकाल टेक्नॉलॉजी बदलली आहे. आजकाल तुमचं भाषण आता मी तर काही फार त्याच्यात साई नाही आहे, पण मला युट्यूब करून 2.5 ते 3 लाख रुपये मिळतात. मी भाषण दिलं की लोक ते जगात ऐकतात. तर आता महाराजांच्या वेळी टेक्नॉलॉजी बदलली नव्हती. महाराजांच्या वेळी लाऊडस्पीकर होता. आता मी एक गजानन महाराजांची डिजिटल पोथी तयार केली. ती पोथी अशी आहे की तेल लावला का लगेच आरती गायला सुरुवात होते. शंख लावला शंख, त्या श्लोकावर अर्थ ठेवला तर मराठी, हिंदी, इंग्लिश त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे पुस्तक हे टीव्ही सारखं वाचतं. तर गजानन महाराजांची पोथी तयार केली. माझी इच्छा आहे की ग्रामगीता पण तशी तयार करायची. तुम्ही लोक आता करतात बघ, तुमचा नातू नाही करत. तो नवीन टेक्नॉलॉजी वाचतो. त्याला जेव्हा पेन लावून तो वाचल मनी नाही भाव म्हणजे मला त्याचा लगेच वाचता त्याचं वाचायला त्याचा लगेच मराठी अनुवाद, हिंदी अनुवाद, इंग्लिश अनुवाद लगेच त्याच्यावर खाली गेला की अशी भगवद्गीताही आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करणे खूप महत्वाचं आहे. इनोव्हेशन्स, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नेम इट एज नॉलेज and conversion of knowledge into wealth is the future. त्यामुळे मला विश्वास आहे की